खानदेशी परफेक्ट बिबडी बनवायची असेल तर अशा पद्धतीने जर घाटा शिजवला तर एक नंबर लागतो। मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याप्रमाणे ते प्रमाण जर घेतलं 1 किलो दादर आणि 1 किलो गहूचं तर त्याच्यातलं मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। आता आपण जसा चिक गाळून घेतला तो चिकावरचं जे पाणी येतं ते पूर्ण पाणी आपण निथरून घ्यायचे आणि जो चिक असतो त्याची ना आपण कशी काळजी घ्यायची माहिती का, त्याच्यामध्ये ना आपण रात्रीच्या वेळेला आहे ना बर्फ टाकायचा। बर्फ टाकला की त्याच्यावर जे घाण पाणी येतं ते वरच्यावर येऊन जातं आणि तो चिक घट्ट असा छान व्हाईट बसून जातो, खाली पांढरा शुभ्र होतो। आता याच्यामध्ये टाकायचे गार पाणी आणि याच्यात ज्या गाठी आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आपल्याला। अशा पूर्ण गाठी मोडल्या की जी बिबडी बनवतो ना आपण, जेव्हा घाटा शिजवतो तेव्हा त्याच्यात एक पण गाठ होत नाही आणि बिबडी पण छान येते आणि पटकन शिजतो बा तो पण। तोपर्यंत मी एक साईडला गरम पाणी ठेवलं एक कळशी भरून। कसं 2 किलोला 1 किलो दादर आणि 1 किलो गहू राहिले की त्याला बरोबर आहे ना एक कळशीभर पाणी कसंही लागतं आणि थोडं पाणी एक्स्ट्राचं साईडला गरम करून ठेवायचं। हे बघा कळशीभर पाणी मी आता याच्यात ओतून देते। हे पाणी ओतलं की त्याच्यातले 1 तांब्याभर पाणी आपण साईडला काढून ठेवायचे, कारण जर काही वेळेला काय होतं दादर जर नवी असेल तर ती पाणी एवढं ओढत नाही, शोषत नाही आणि जर जुनी असली तर त्याला जादा प्रमाणात पाणी लागते। आता मी जुनीच दादर घेतली तर याला पाणी लागेलच। याच्यामध्ये टाकायचे आता 3-4 चम्मच मीठ। मीठ टाकताना कमीच टाका, नंतर जेव्हा आपण घाटा वगैरे शिजला की तेव्हा आपल्याला वरतून टाकता येते। आता मी याच्यात 4 चम्मच मीठ टाकले। आता याला खळखळ उकळी येईपर्यंत आपण याला उकळू द्यायचे। याच्यावर झाकण ठेवून देते मी आता थोड्या वेळ। अशी छान उकळी आली की आता घाटा घ्यायचा आपण, तो जो दळलेला त्याच्यात थोडासा गाठी परत झाली असेल तर मोडून घ्यायच्या। एक घोट्याच्या मदतीने हे करायचं, घोट्या म्हणा किंवा चाटू तुमच्याकडे जे असेल त्याच्या मदतीने याला आपण असं घेरून घ्यायचे। हे बघा असं छान मस्त घेरलं गेलं पाहिजे ते, त्याच्यामध्ये एक सुद्धा गाठी यायला नको। आता या डब्बा पण धुवून याच्यात टाकायचे थोडं पाणी आपल्याला। आणि आपण आता 1 वाटीभर साबुदाणा घ्यायचा आहे। तो कोणी उकळत्या पाण्यात पण टाकतात। आता उकळत्या पाण्यात जर नाही टाकला तर वरतून इथं पण टाकला तरी चालतो, कारण घाटा शिजायला जवळजवळ आपल्याला 1-1.5 तास तरी लागतो, जास्त वेळ लागतो, पण म्हणजे तो चांगला त्याच्यामध्ये नरम होऊन जातो। 2 किलोला बरोबर 1 वाटीभर साबुदाणा टाकायचा। याला कोणी ना कमी प्रमाणात टाकतं, पण ती बिबडीने एवढी जास्त फुलत नाही। ही फुलण्यासाठी हा साबुदाणा असतो आणि पक्की राहते त्याच्याने। असेल तर मग त्याला 1 वाटीभर साबुदाणा टाकून द्यायचा, म्हणजे बिबडी चांगली अशी मस्त फुलते। मस्त छान घेरून घ्यायचे, याला सतत हलवत राहायचे, नाही तर याला हलवलं नाही हा जोपर्यंत सेट होत नाही तो, नाही तर त्याच्यामध्ये काय होऊन जातात, गाठी होऊन जातात। आणि हा जास्त आपल्याला जड वाटायला लागला, घट्ट वाटायला लागला, मग याच्यामध्ये आपण जे तांब्यात पाणी काढलेलं होतं बाजूला ते मी याच्यात टाकून देईल। पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या याचा, जसं कुरडाईचा चिक घेरतो त्याच पद्धतीने याला पण येरून घ्यायचा हा घाटा। आता याला वाफ काढायची आपल्याला। एक वाफ काढली की परत आपल्याला वाटलं की थोडं घट्ट झालं बा जास्त प्रमाणात तर मग पाणी टाकू शकतो याच्यामध्ये, परत हलवून घ्यायचा आणि चांगला शिजू द्यायचा याला। याला 3-4 वेळा वाफ अशी एकदम मस्त जबरदस्त वाफ भेटली पाहिजे। हे बघा अशी जोरात वाफ आली पाहिजे आणि ते असं गदगद शिजला पाहिजे तो घाटा, आजूबाजूने पूर्ण असा एकदम मऊसूत आला पाहिजे। हे बघा असा। आणि जर आपल्याला पाहायचं असेल की घाटा शिजला का नाही शिजला तर याच्यामध्ये जो रवा असतो तो पहिले किंचित खाऊन बघायचा, तो एकदम आपल्याला मुलायम आणि सॉफ्ट लागला की समजून घ्यायचं शिजला। तरी याला असे 3-4 वेळा वाफ अशी पूर्णतः वाफ आली पाहिजे। परत मी याच्यावर झाकण ठेवेल आणि 3 वेळा तरी याला असे चांगलं शिजवून घेईल, आजूबाजूने असे फोड आले पाहिजे त्याला। आता छान शिजला गेलाय। आता आपण याच्या बिबड्या थापून घ्यायच्या, पण याला गार झाल्यानंतर आता याला साईडला ठेवून द्यायचं गार व्हायला। तोपर्यंत आपण घ्यायची ही लाल पिवळी मिरची, 1 वाटीभर लसूण, या 20 मिरच्या आहेत, 1 मुठ्ठीभर जिरं आणि 1 मुठ्ठीभर तीळ
आणि मूठ अशी पोकळ घ्यायची. आता मिरची ना मी जाडी मोठी कुटून घेतली आहे आणि लसूण पण छान मस्त बारीक वाटून घेतला आहे. आता पहिले टाकायची तीळ, नंतर टाकायचं आहे लसूण आणि सर्वात शेवटी टाकायचं जिरं. जिरं जर आपण गरम याच्यात टाकलं की मग ते कसं कलर बदलून जातो बिबडीचा आणि मग ती खायला पण एवढी चांगली दिसत नाही आणि खाटीवर पण नाही चांगली दिसत, म्हणून उशिरा टाकायचं. माझी आजी असं करायची म्हणून मी सांगितलं. ह्याला छान हलवून घ्यायचे. मस्तपैकी हलवून झालं की आपण लगेच आता बिबडीचा घाटा आहे बघा अशा पद्धतीने दिसेल. आणि आपल्याला वाटतं याच्यात थोडंसं मीठ कमी आहे, तो थोडं मीठ टाकू शकतो आपण. आता या घाटा थोडंसं आळणा लागला मला म्हणून मी अर्धा चम्मच मीठ टाकलं. पहिले खाऊन बघायचं आपल्याला. आणि आता नंतर घ्यायचा एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे ताटावर आणि तो कपडा चांगला ओला करून घ्यायचा आहे. त्याच्यावर घाटा असं मस्तपैकी लावून घ्यायचा. जर आपण घाटा लावला नाही, असं त्याला घाटा कपड्याला चाटवला नाही तर मग बिबडी जमतच नाही आपल्याला. ती कशी ते पूर्ण त्याला पानाला चिपकून जाते, त्या पूर्ण याला चिपकून राहते ती कपड्याला. मग आधी पहिले घाटा पूर्ण त्या कपड्याला लावून घ्यायचा, पाणी लावायचं आणि मग बिबडी थापायची. बाकी ती पटापट बिबड्या थापल्या जातात मग तुमच्या. अशा पद्धतीने मस्त सगळ्या बिबड्या थापून घ्यायच्या आहे एक एक करून. फार गरम असतं त्याच्यासाठी आपल्याला जवळ एक पाण्याचं पातेलं घ्यायचं, पाण्यात हात डुबवायचा आणि ते हळूहळू थापायचं व्यवस्थितशीर. ती सगळ्या साईडने एकसारखी दिसली पाहिजे, कुठे जाड कुठे बारीक अशी नको. एक एक करून आता सगळ्या बिबड्या आपल्याला अशा थापून घ्यायच्या आहे आणि टाकायच्या वेळेला पण एकदम हळुवारपणे अशा व्यवस्थित वाळत घालायच्या आहे. त्या सगळ्या टाकून झाल्या की अशा जर खाटीवर आपण वाळत टाकल्या बिबड्या की एकदम छान येतात. जर खाली टाकत असाल तुम्ही बिबड्या तर त्यांना दुपारच्या वेळेला घाम येतो तर त्या पलटवायच्या, लक्षात राहू देत जा. या अशा छान बिबड्या तयार झाल्या. माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर घाटा व्यवस्थित शिजला तर त्याला कधीच तडे पडत नाही. अशा छान मस्तपैकी या वाळलेल्या बिबड्या, आता ओल्या ओल्या बिबड्या आहे ना, थोडं पाणी टाकायचं आणि काढून घ्यायच्या आणि याच्यासोबत थोडं ते तेल लावून किंवा शेंगदाण्याची चटणी लावून जर खाल्ल्या ते एकदम छान लागते. तळून पण छान लागते आणि भुजून बी छान लागते.